समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विशेषतः दिव्यांग बांधवांच्या जीवनातील अंधकार दूर करून तिथे उमेद निर्माण करण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील नेहमीच ढाल बनून उभे राहतात. त्यांच्या याच माणुसकीच्या ओलाव्यामुळे कोथरूडमधील असंख्य नागरिक त्यांच्याकडे एका हक्काच्या पालकाप्रमाणे पाहतात. आज त्यांच्या पुढाकाराने पुण्यातील अनेक दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी पाटील यांच्या पुढाकारातून आणि तर्क फाउंडेशन, भारत विकास परिषद, फिप्रो, मिशलिन आणि समुत्कर्ष सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या नोव्हेंबर महिन्यात एक विशेष तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. यातील निवड झालेल्या लाभार्थींना आज फूट आणि आधुनिक कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आले. कधी काळी दुसऱ्याच्या आधाराशिवाय एक पाऊलही टाकू न शकणारे बांधव जेव्हा स्वतःच्या पायावर उभे राहिले तेव्हा त्यांच्या डोळ्यात दाटलेले आनंदाश्रू चंद्रकांत दादांच्या संवेदनशीलतेची पावती देत होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, संत तुकाराम महाराजांनी जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले हा समतेचा आणि सेवेचा मंत्र दिला आहे. समाजाचे काम हे स्वतःच्या पोटाला झळ पोचवल्याशिवाय उभे राहत नाही. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची व्याप्ती वाढवून स्वयंसेवी संस्थांना बळ दिले पाहिजे. तसेच स्वयंसेवी संस्थांनी आपले काम हे मिशन मोडवर केले पाहिजेत अशी भावना यावेळी व्यक्त केली. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले की चंद्रकांत पाटील हे केवळ विकास कामांसाठीच आग्रही असतात असे नाही, तर ते देश आणि संस्कृती संवर्धनासाठीही नेहमीच प्रयत्नशील असतात. त्याशिवाय गरजू लोकांसाठी ते सदैव कार्यतत्पर असतात. अशा शब्दात आयुक्तांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाला महापालिका आयुक्त नवल किशोर राम, फिप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी निमिष मेहरा, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय चितळे, राजेंद्र जोग, विश्वस्त आणि दिव्यांग केंद्र प्रमुख विनय खटावकर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पत्नी मोनिका मोहोळ यांच्यासह कोथरूडमधील नगरसेवक, भाजपचे सर्व पदाधिकारी आणि दिव्यांग बांधव आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. स्वतःला कुटुंबाचा गाडा खेचावा लागतो, त्याला एकल म्हणतात. नवरा गेला, नवऱ्याने घटस्फोट दिला, किंवा नवरा आहे पण काही करत नाही, दारू पितो, रिकामा बसतो, नोकरी लागत नाही, तो अपंग आहे, जे काय असेल, पण ती कुटुंब चालवते, त्याला एकल म्हणतात. आपल्या कोथरूडमध्ये आम्ही घर टू घर जेव्हा सर्वे केला तेव्हा आपल्या कोथरूड विधानसभामध्ये 850 जणी एकल आहेत असं लक्षात आलं. मग आम्ही आमचं समुत्कर्ष नावाचं जे जिथे 20% डिस्काउंट कोणालाही देतो आपण, त्यात एकलला आपण 50% डिस्काउंट द्यायला सुरुवात केली. की तिने 4,000चा किराणा खरेदी केला की तो 2,000त मिळणार, आणि 1 ते 10 तारीख त्यांना अलॉट केलेली आहे. अगदी रांगा लावून हे सगळे घेतात. तर असे एकल, असे अपंग, असे मतिमंद, अशा वेगवेगळ्या कॅटेगरी, किंवा ज्येष्ठ आहेत आणि करायला कोणीच नाही घरामध्ये, अशी संख्या 1 कोटी आहे. आता ह्या 1 कोटी जनतेला सरकारी योजनांमधून जर रिलीफ द्यायचा असेल, राहत द्यायचा असेल, तर त्याच्या काही मर्यादा आहेत. मग त्याच्या पैशाच्याही मर्यादा आहेत आणि त्याच्या प्रेरणेच्या मर्यादेचं, म्हणजे जे जोग करतील, जे चितळे करतील, ते आमचा काहीतरी पोझिशन असणारा सरकारी अधिकारी नाही करणार. त्यासाठी प्रेरणा लागते, त्यासाठी आच बसायला लागते की बा हे माझ्या घरात झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं, आता हे माझ्या घरात झालं असं म्हणूनच मी हे करेन. हे माफ करा मला, मी खूप सिनियर मिनिस्टर आहे, पण ती पगाराने किंवा पोझिशनने आच निर्माण होत नाही. तर अशा आच निर्माण झालेल्या NGOचा मिळून एक आता वेगळं कॉर्पोरेट लाईनवर, नाहीतर मग अनाथालय आपण पाहतो, अत्यंत घाण, त्या मुलांना पर्याय नाही म्हणून ते बिचारे तिथे राहत असतात. त्याचे टॉयलेट काय, तिथली रेक्टर काय, ती खायला काय घालते. तर 1 कोटीमध्ये ती अनाथ मुलं पण आहेत. मग त्या अनाथालयामधला असणारा रेक्टर, त्या अंधशाळेमध्ये असणारा रेक्टर, त्या अपंग शाळेमध्ये असणारा रेक्टर, यांच्यात आम्ही नाही प्रेरणा निर्माण करू शकत. मग ज्यांच्यामध्ये ऑलरेडी प्रेरणा निर्माण झाली आहे अशांचं एक कॉर्पोरेट लेवलला एक वेगळं डिपार्टमेंट चाललं पाहिजे, आणि त्याचा छोटा भाग हा आपण CSRच्या माध्यमातून हे करतो. हे CSRच्या माध्यमातून हे छोटं झालं ना, 53 म्हणजे काय, संख्या मोठी आहे. आणि म्हणून मग आज दिवसभर विचार करता 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 दुपारी मी मुख्यमंत्र्यांशी बोललो, कारण मला हे माहिती होतं की मुख्यमंत्र्यांनी आता मोठ्या प्रमाणावर ज्यांना 5 कोटीपेक्षा जास्त फायदा झाला त्यांना 2% प्रॉफिटच्या कंपल्सरी सामाजिक काम करावं लागतं, नाही तर त्यांना शिक्षा असते. त्यांना बॅलन्स शीटला दाखवायला लागतं की आम्ही 2% सामाजिक काम खर्च केलं. देवेंजनी प्रामुख्याने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामध्ये दर वर्षाला 500 कोटी गोळा करणं सुरू केलं, आणि त्याच्यातून आयुष्यमानमध्ये 5 लाखाचं लिमिट आहे. तर काही काही ऑपरेशन 32 लाखाची बिलं होतात.
मीच माझ्या स्वतःच्या ताकदीवर कोल्हापुरातल्या एका रिक्षावाल्याच्या मुलीचा अख्खा पाठीचा कणा आर्टिफिशियल बसवला. हे न्यू संशोधन आहे. पूर्ण कणा 32 लाख बिल झालं. रिक्षावाल्याची पोरगी. मी माझ्या 4 मित्रांना सांगून केलं. मग देवेंद्रने आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामध्ये 32 लाख 34 लाख 24 तासात चेक इश्यू होतो. प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये ऑफिस केलं आहे. मग देवेंद्रने म्हटलं की याची जरा व्याप्ती वाढवायला लागेल आणि मग अनाथालय, मग मतिमंद मुलं, ह्या सगळ्या आता उद्या नाही परवा सकाळी मी ते मुळशीमध्ये एका ठिकाणी असंच अदृश्यपणे एक बिल्डिंग उभी केली. त्याचं उद्घाटन आहे. मी तुम्हाला विनंती करेन या. ही काय आहे? मतिमंद मुलांच्या शाळा आहेत. पण त्या मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे रोज बिचाऱ्या आईला त्याला घरी येऊन जावं लागतं. आणि एक मतिमंद मूल घरामध्ये वाढवणं म्हणजे एका बाजूने मूल आहे म्हणून प्रेम आहे, काय करायचं त्याचं त्याला काहीच कळत नाही. आणि म्हणून मग काही ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे तर तिचा जीव तुटतो की तो तिथे काय करत असेल, ती तिथे काय करत असेल. एक नवीन कल्पना माझ्या मित्राच्या डोक्यात आली की एक इमारत अशी उभी करू ज्यात मतिमंद मुलं पालकांसहित राहतील. परवा त्या इमारतीचं उद्घाटन आहे मुळशीमध्ये, ज्याच्यामध्ये 100 मतिमंद मुलं त्यांच्या आईवडिलांसाठी राहतात. त्यांची इच्छा असेल तर ते राहू शकतात. ₹1 त्यांच्याकडून शुल्क घेतलं जाणार नाही.